नमस्कार मंडळी, मी माधवी तुमचं खूप खूप स्वागत करते वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी बनवणार आहे आगळी वेगळी एकदम झटपट तयार होणारी तसेच अगदी कमी साहित्यात बनणारी भन्नाट चवीची भाजी म्हणजेच ग्रीन छोले मसाला करी। आपण चना मसाला तर नेहमी खातोच, परंतु ओल्या हरभऱ्याच्या दाण्यापासून केली जाणारी ही भाजी अप्रतिम लागते। तर चला आपण साहित्याकडे वळूया। तर इथे मी पालक घेतलेला आहे, तसेच हरभरे, त्यानंतर हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ, तेल, टोमॅटो, कांदा, तसेच धने पावडर, मोहरी आणि तेल। तर बघू शकता हे ओल्या हरभऱ्याचे घाटे आहेत, त्यातले मी दाणे सगळे सोलून घेणार आहे। तर आता इथे सगळे दाणे सोलून घेते मी। खूप छान लागते ही भाजी। तर आता इथे दाणे सोलून झालेले आहे माझे। तर मी गॅसवर कढई ठेवून घेणार आहे, त्यामध्ये पाणी टाकून घेते आणि आपल्याला हिरवे जे चणे आहेत त्याला आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे। बघू शकता बॉईल झालेले आहे, शिजून झालेले आहे सॉफ्ट पैकी मस्त। काढून घेऊया। तसेच आता पालक धुवून घेते स्वच्छ। तर पालक सुद्धा आपण बॉईल करून घेऊया। तर आपल्याला इथे पालक बॉईल करून घेऊ, तोपर्यंत आपण इथे हिरव्या मिरच्या, आलं, लसूण मिक्सरला वाटून घेऊया। तसेच जिरे टाकून घेतलं, आता मिक्सरला वाटून घेऊ। बघू शकता असा ठेचा झालेला आहे तयार आणि आपला पालक सुद्धा इथे बॉईल झालेला आहे। तर काढून घेऊया। तर लवकर थंड व्हावा म्हणून मी इथे थंड पाण्यामध्ये पालक टाकून घेते। तसेच आता त्या वाटलेल्या सारणामध्ये आपल्याला पालक सुद्धा वाटून घ्यायचा आहे। अशी पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला, ग्रीन ग्रेव्ही बनवायची आपल्याला। तर आता त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेते। तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी छान तडतडली की आपण कांदा परतून घेऊया। कांदा अर्धवट परतून झालेला आहे। टोमॅटो सुद्धा परतून घेते। तर आता इथे आपण ग्रीन ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे, ती सुद्धा परतून घेऊ। बघू शकते इथे तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं मंद आचेवर। चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे, धने पावडर, पुन्हा फिरून घेऊया। थोडं पाणी टाकून परतून घेते आणि प्लेट ठेवून शिजू देणार आहोत आपण। तर बघू शकता मस्तपैकी ग्रेव्ही झालेली आहे आपली, शिजली, वर तेल सुटलं आहे। तर यामध्ये आता शिजून घेतलेले हिरवे दाणे टाकून घेऊया आणि पुन्हा फिरून घेऊ। तर आता इथे गरजेनुसार पाणी टाकून घेते, खूप पातळ पण नाही करायची, थोडंच पाणी टाकून घेणार आहे आणि आता आपण शिजू देऊया, उकळी काढून घेऊ। तर आपली भाजी तयार आहे, गरमागरम अशी झटपट तयार होणारी ग्रीन छोले मसाला करी। बघू शकता ग्रीन छोले मसाला करीची रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे। तसेच वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।